महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधून महाराष्ट्रात तब्बल 1 लाख कोटींची गुंतवणूक झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच गुंतवणुकीसह नवतंत्रज्ञान देखील राज्यात येणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे. राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पुढच्या महिन्यात 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडणार आहे. दरम्यान झेडपी निवडणुकीआधी शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. झेडपी निवडणुकीआधी शेतकऱ्यांना 2000 रुपये तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली असून राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार असून आज जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच आज अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान बंडखोरी टाळण्यासाठी कुठल्याही पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये. मुंबई पुणे प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. मिसिंग लिंक 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यामुळेच आता तुमचा मुंबई पुणे प्रवास अगदी सुसाट होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मिसिंग लिंकचं काम सुरू होतं, मात्र आता हे काम पूर्ण झालं आहे. शिंदे यांनी भाजपकडे मुंबईत 2.5 वर्ष महापौर पदाचा प्रस्ताव ठेवल्याचं बोललं जातंय. या दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजकारणात भूकंप घडवणारा दावा केलाय. येत्या 8 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे उलटफेर होतील असं नाना पटोले यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आज बुधवार 21 तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राला सीमावादाचा खटला दाखल करण्याचा अधिकारच नाही असं विधान त्यांनी केलंय. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न हा गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असून 2004 साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात अधिकृत अर्ज दाखल केला होता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना थेट प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने दावोस आर्थिक परिषदेत रायगड पेंट ग्रोथ सेंटर उभारण्याच्या दृष्टीने प्रस्ताव आणला होता. यासाठी दावोसमध्ये एक महत्त्वाचा सामंजस्य करार झालेला आहे. रायगड पेंट ग्रोथ सेंटरच्या निमित्ताने महाराष्ट्रात फक्त गुंतवणूकच येणार नाही, तर या निमित्ताने आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञानही भारतात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महत्त्वाची राजकीय हालचाल पाहायला मिळते. येथे आता शिवसेना शिंदे गटाचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मनसेचे 5ही नगरसेवक शिंदे गटाच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे महापौर पदावर शिंदे गटाची मोहर लागली आहे. दरम्यान कोकण भवन येथे 53 नगरसेवकांसह अधिकृत गट स्थापन करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आता आपला महापौर बसवण्याचा मुहूर्त निश्चित केला आहे. त्यानुसार येत्या 30 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर कारभाराची सूत्रे हातात घेणार असल्याची माहिती समोर येते. शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याची सुनावणी आज होणार होती, मात्र आता ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. येत्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता या प्रकरणी सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासामधील प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स या 27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. भारतीय वंशाच्या अंतराळवीर असलेल्या सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती 27 डिसेंबर 2025 पासून लागू झाली आहे. सुनीता विल्यम्स यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर 3 मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.
मुंबई महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या 2 राष्ट्रवादी निवडणुकीनंतर एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक, शरद पवार राष्ट्रवादीचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक मिळून 6 जणांची एक नवी आघाडी तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. धनंजय सावंत यांनी बंड पुकारून परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 जागेवर आपल्या समर्थकांसह आज बुधवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धनंजय सावंत यांनी बंड पुकारल्याने परंडा तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडले असून आमदार तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला मोठा धक्का पोहोचला आहे. बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी अंकिता कवचट या विद्यार्थिनीने शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव व कथित भ्रष्टाचाराबाबत थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.